क्षेत्ररक्षणाचा जर आपण विचार केला तर 30 सर्कलच्या बाहेर मित्रांनो मॅन्डेटरी पॉवर प्लेला आपण 2 क्षेत्ररक्षक ठेवू शकतो. ते मात्र ऑन साईडला इथे तैनात आहेत. लॉंग वन आणि डीप मिड विकेट बाउंड्री लाईनला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. आणि ऑफ साईडला पाहायला गेलं तर गली आहे. त्यानंतर मात्र पॉईंटला आहे क्षेत्ररक्षक, कव्हर आहे, मिड ऑफ आहे, मिड ऑन आहे, मिड विकेट आहे. हो, इथे मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये झेल, परंतु इथे मात्र झेल धरणीला दान केला जातोय. सरळ साधा सोपा झेल हातामध्ये दिला होता विकास कदमनी. इथे मोठा हादरा बसू शकला असता, कारण विकास कदम असा फलंदाज आहे. आता हे मित्रांनो जीवनदान किती तुम्हाला उपद्रव ठरवू शकतं हे येणारा काळ ठरवणार आहे. कारण पकडो कॅच जीतो मॅच असं समीकरण क्रिकेटमध्ये पाहायला मिळतं, परंतु इथे मात्र मोठी चुकी झालेली पाहायला मिळते. पुढचा चेंडू, मोठा प्रहार चेंडू, बिग 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 षटकार, लॉंग ऑफ रिझन. चेंडू मात्र सीमा रेषे पार. रोहित कदम ऑन फायर. पहिला चेंडू वरती आलेला षटकार खेचतो. इरादे मात्र स्पष्ट आहेत. आम्ही इथे मात्र मोठी धावसंख्या उभारायचा प्रयत्न करणार आहोत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडेफार फेरफार बदल केले जात आहेत आणि थोडंसं स्पीडअप करा. आता मात्र पुन्हा एकदा रोहित सज्ज होतोय गोलंदाजी मार्गवरती. आपण पाहतोय रोहित. इथे थोडंसं अप्पर कट करण्याचा प्रयत्न, इथे जागा शोधण्याचा प्रयत्न केला गेला रोहित करून, परंतु डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता झालेली पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होते. गोलंदाज रोहित आणि फलंदाज सुद्धा रोहित समोर. फुल लेन चेंडू इथं स्टेजच्या दिशेने जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षकाची थोडी बम्बलिंग होते. मिड विकेट रिझन मधून येतोय क्षेत्ररक्षक, परंतु त्या दरम्यान मात्र घेतलेल्या दुहेरी धावा. थोडंसं गोलंदाजाला हाताला चाटून चेंडू मात्र थोडंसं वळण घेतलं आणि त्या दरम्यान मात्र 2 धावा इथे 2 फलंदाज सलामीवीर कंप्लीट करतायत. धावसंख्या पाहून पोहोचले बिनबाद 9. पहिलं षटक मात्र मार्गस्थ रोहित याचं. पुन्हा एकदा आता मात्र तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. प्रयत्न केला जातोय आणि रोहितला परताब लागेल. इथे अतिशय चप्पल क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सुरेख इथे का क्षेत्ररक्षणाचा मुजारा आणि रोहित मात्र बॅक टू पॅव्हलियन जातोय. मोठा हादरा असेल इथे रामेगर संघाला. पुढचा चेंडू इथे मात्र नक्कीच विकास ढकलून देतो. इथे पॉईंटच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव कंप्लीट केली जाईल. 1 धावेची भर. धावसंख्या पुढे सरसावते 10 या आकड्यावरती. पहिलं षटक मात्र मॅन्डेटरी पॉवर प्लेचं समाप्त होताना इथे पाहायला मिळतंय. 10 धावा. ही मॅच 4 षटकांची असेल याची नक्की दोन्ही संघ नायकांना कल्पना आहेत. आता मात्र मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर इथे क्षेत्ररक्षण मात्र बदल केला जाईल. मागच्या झालेल्या मॅचचा खऱ्या अर्थानं लो स्कोरिंग मॅच झाली. याचं कारण नक्कीच बहारदार गोलंदाजी होती आणि तिथे मात्र बहारदार षटक हाताळलं. शेवटचं षटक हाताळत असताना 3 मोहरे गारद केले. तो म्हणजेच अमोल वाळणे ब संघाचा अमोल इथे झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा शिल्पकार ठरतोय. आपण मंचावरती याचं इथे आपला मॅन ऑफ द मॅच देऊन सन्मान केला जाईल. अमोल शंकरजी जाधव खऱ्या अर्थानं सिनियर खेळाडू आहेत आणि इथे गोलंदाजी मार्गवरती येतात देवसरे संघाकडून. पहिला चेंडू खराब चेंडू. पंच इकडे अडवसर वळले जातात. अवांतर धावेचा इशारा येतोय. अवांतर धावेनी धावसंख्या 11 या आकड्यावरती जाताना पाहायला मिळाली आपल्याला. बहारदार हो इथे क्षेत्ररक्षक आहे गलीच्या रिजन मध्ये, परंतु क्षेत्ररक्षकापर्यंत चेंडू जात नाही. पंच 1 धाव घोषित करतायत.
एका एका धावेने इथे धावफलक हालतं होत आहे, परंतु विकास जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे इथे मोठी धावसंख्या उभारली जाईल ही मात्र नक्की खात्री आहे रामेघर संघाच्या चाहत्यांना आणि पॅव्हिलियन मध्ये सुद्धा असेल, कारण मोठा फलंदाज आहे, मोठ्या फटक्यांवरती आपलं प्राबल्य दाखवलं या फलंदाजाने आतापर्यंत. हो इथे जोरदार फटका, परंतु क्षेत्ररक्षक येतो आणि तिथे काय होतं, लॉंग बॉलचा क्षेत्ररक्षक मात्र मित्रांनो कॅच सोडला का मॅच सोडला हे येणारा काळ सांगणारा ठरेल, कारण अशा फलंदाजांचं झेल तुम्ही सोडता तर इथून पुढच्या जे येणारी इनिंग आहे त्यामध्ये उपद्रव घडू शकतो. मित्रांनो कॅचेस विन मॅचेस म्हटलं जातं, पकडो कॅच जीतो मॅच, कित्येकदा या क्रिकेटने पाहिलेत असे उपद्रव. हो इथे एक साइड पंच आमच्याकडे वळतात, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धावेवर धावसंख्या 14 या आकड्यावरती पोहोचले. पुढचा चेंडू आता मात्र इथे थोडासा गली पॉइंटच्या मधून ढकलण्याचा प्रयत्न, डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते, सुरेख गोलंदाजी, फलंदाज मात्र स्वप्नीला चेंडू काही समजत नाही. इथे निर्धाव चेंडूची सांगता, अनुभव नक्कीच गाठीशी भरपूर आहे इथे शंकर जाधव यांच्या. खोलवर टप्प्याचा चेंडू, ब्रह्मास्त्र इथे वापरलाय, परंतु लॉंग ऑन वरून आता चुकी होत नाही. एक आणि एका धाबेवरती समाधान मानावं लागेल ते दोन्ही फलंदाजांना. एका धाबेवर धावसंख्या 15 या आकड्यावरती गेलेली पाहायला मिळते आपल्याला. पुढचा चेंडू, हो 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 डान्सिंग ग्राउंडला जवाब, मधुर आवाज. इथे मी काय म्हटलं होतं की विकास कदम असं एक व्यक्तिमत्व, असा खेळाडू आहे, याला तुम्ही जीवनदान द्याल तर मित्रांनो त्याचा उपद्रव तुम्हाला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. बिग 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 आलेला हा षटकार धावसंख्या घेऊन जातोय 21च्या आकड्यावरती. दुसरं षटक मात्र मार्गस्थ. शॉर्ट पीस आणि इथे मात्र फसवा चेंडू, इथे पूल अनसक्सेसफुल झालाय. डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते शेवटची आणि 2 षटकाच्या अखेरीस 10:30च्या सरासरीने 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आपण पाहतोय मित्रांनो भैरवनाथ युवा प्रतिष्ठान आयोजित स्वर्गीय तानाजीराव धुमाळ स्मृती चषक 2021 आणि या स्पर्धेतील आजचा अंतिम दिवस, अंतिम दिवसातील शेवटचे क्षण. संदीप जाधव कोण आहे? समीर निखिल पाटील त्यांच्याकडून 5001 रुपये जर हॅट्रिक घेतली कोणासाठी? समीर जाधव तो बॉलिंग करतो. इथे समीर साठी पारितोषिक आलंय. क्रीमी क्रिएटिशन सोसायटीच्या मार्फत जर हॅट्रिक घेतली तर 5001 रुपयाचं पारितोषिक आहे समीर साठी. गोलंदाजी मार्ग वरती समीर जाधव पाहायला मिळतोय, परंतु सेकंडला स्वप्नीला आपण पाहतोय. हो 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 गुड, अतिशय बहारदार चेंडू देखना. इथे मात्र थोडा गुड लेन स्पॉटला चेंडू ट्रॅव्हल झाला तर स्वप्नीला मात्र काही समजत नाही चेंडू. पुढचा चेंडू इथे मात्र जोरदार पूल अनसक्सेसफुल, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि इथे मात्र पुन्हा एकदा ती चुकी, मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणाची साथ लाभत नाहीये आणि त्याचा फटका मात्र गोलंदाजांना सुद्धा बसतोय. अजून एक झेल ड्रॉप इथे मात्र स्वप्नील आता होता, स्वप्नीलचा झेल ड्रॉप होतोय. तिसरं षटक मार्ग असते समीर, याचा धावसंख्या 24 धावा. समीर नक्की आपली कामगिरी चोख बजावली होती, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ महत्वाची आहे. आता मात्र फाईन लेगचा सरपंच 1 धाव घोषित करतायत. एक धाव नक्कीच कुठेतरी समाधानकारक मानत नसेल विकास, कारण मोठे फटके अपेक्षित असतील. धावसंख्या 50 पार येणं खूप महत्वाचं असणार आहे या सिच्युएशनला. पाहिलं गेलं तर देवसरे संघ असं नावाजलेल्या खेळाडू मात्र संघामध्ये नाही आहेत, परंतु सांघिक कामगिरी खूप महत्वाची. हो 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 इथे शॉर्ट सिलेक्शन खूप खराब होत आहे समीर. इथे मात्र तन्वी 11 खऱ्या अर्थानं संघासाठी कोपर खेळण्यामधून इथे समीर मला वाटते जाधव खेळताना पाहायला मिळतो, परंतु आपला संघ जास्त एंट्री करत नसल्यामुळे KSK मध्ये जास्त नावाची चर्चा नाही या खेळाडूची.
हो जोरदार पुल पॉवरफुल आहे का इथे मात्र पराकाष्ठा केली जाते पण त्यांना सांगायचं इथे काय षटकार आहे का चौकार खेळाडू आणि पंच इथे सांगतायत हा मात्र बिग 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 षटकार येतोय बाबन बुलंदी पॉवर इथे मात्र नक्की स्वप्नील बऱ्याच वेळ स्ट्रगल करताना पाहिला परंतु तदनंतर मात्र बहारदार फटका आला अप्रतिम फटका इथे धावसंख्या 31 31 धावा तिसरं षटक मार्गस्थ आता मात्र बॅटची यायच लागते चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातो एका धावेसाठी धावसंख्या 32 या आकड्यावरती गेलेला पाहायला मिळते आपल्याला 32 धावा धाव फलकावरती पाहतोय आपण एंड ऑफ द 3 षटक 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 32 आहे नक्कीच कंट्रोल मध्ये आहे असं म्हणायला हरकत नसेल संजय गोलंदाजी मार्क मात्र विकास शेवटचे निर्णायक 6 चेंडू काय लपलं या 6 चेंडू मध्ये हो समजदारीचं क्रिकेट इथे मात्र एक धाव ढकलून पूर्ण करतोय कारण त्याच पद्धतीचा चेंडू आपल्याला इथे पाहायला मिळाला कारण मोठा फटका खेळण्यापासून वंचित ठेवलं जातंय गोलंदाज संजय गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा सज्ज होत आहेत जोरदार प्रहार केला मिड ऑनच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत परंतु इथे मात्र चोरटी धाव कंप्लीट करण्यामध्ये यशस्वी झालेत ते दोन्ही फलंदाज आणि विकास लादा येणारे चेंडू मात्र असतील 4 एका धावेची भर पडते यानंतरची होणारी मॅच असेल रुळे वैभव रुळे वर्सेस गोगवे बीसीसी दोन्ही संघाचे संघनायक एंड ऑफ द फर्स्ट इनिंग आपण नाणेफेकीसाठी यायचंय आणि मी मंगेश नलावडे कुठे आहे माझा आवाज जर आपल्यापर्यंत येत असेल तर प्लीज आपण समालोचन कक्षामध्ये या थोड्या वेळासाठी आपण नक्कीच पुन्हा एकदा जोडले जा मायक्रोफोनवरती हो 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 इथे मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न चेंडू मात्र बॅटला लागत नाही निर्धाव चेंडूची सांगता झालेली पाहायला मिळते खऱ्या अर्थानं हा हा लय जीव आहे तेच तर बोलते म्हणून लवकर फक्त जेवणच देऊन आणा काय झालं डॉट डिलिव्हरी इथे मात्र डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते आणि लाजवाब गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळालं इथे गोलंदाज संजय पाहूया पुढचा चेंडू विकाससाठी मोठे फटके लागत नाहीयेत आता मात्र खराब चेंडू इथे पंच व्हाईट बॉलचा इशारा करतात अवांतर धाबेची भर धावसंख्या मात्र 36 धावा पाहूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा 30 दिशा खराब लाईन इथे मात्र अवांतर धाबेची भर भर पडत चालली आहे परंतु गोलंदाजी पाहिलं गेलं तर अतिशय उत्कृष्ट होत होती इथे थोडस लाईनीमध्ये नमस्कार इथे मात्र नक्कीच संजयजी संकपाळ वेंगळेगावचे सुपुत्र आणि खऱ्या अर्थानं समालोचनामध्ये सुद्धा कित्येकदा आपण त्यांचा आवाज ऐकलाय त्यांचंही इथे आगमन झालंय आता मात्र शॉर्ट सिलेक्शन खराब म्हणेन एका धावेसाठी चेंडू जातोय आणि एका धावेबरोबर एंड ऑफ द 4 षटक धावा मात्र इथे लागल्यात 38 आणि 39 धावांचा आव्हान असेल चला गोगवे बीसीसी वर्सेस रुळे दोन्ही संघाचे कर्णधार टॉस का बॉस या ठिकाणी या इथे नक्कीच पॅडी आपल्याशी जोडला जाईल आणि थोडा एक इनिंग साठी नक्कीच मी जाईन इथे मात्र विशाल जांभळे खऱ्या अर्थानं कास भडारातील एक मधुर आवाज आहे थोड्या वेळासाठी नक्कीच त्याच्याकडे जाईन खऱ्या अर्थानं KSK क्रीडा प्रतिष्ठानच्या खूप गोष्टी खऱ्या अर्थानं फॉलो करत असतो मी नक्कीच एक इनिंग साठी जाईन थोडा या ठिकाणी विशाल जांभळे याच्याकडे धन्यवाद
हॅलो हॅलो. रुळे संघ आणि BCC 11 संघ आपले कर्णधार पाठवायचे टॉस का बॉस मध्ये. त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक आणि KSK चे कार्याध्यक्ष अरुणदादा कदम यांचं इथं आगमन होतं. तरी श्री भैरवनाथ युवा प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत आणि त्यांच्याच हस्ते टॉस उडवण्यात येतोय. BCC 11 आपला कर्णधार पाठवायचा आहे. हॅलो हॅलो. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, त्याचबरोबर भारतीय इतिहासाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे या त्रिमूर्तीस अभिवादन करून आपण थेट मैदानाकडे जाऊया. चालू असलेला सामना रामेगर विरुद्ध देवसरे. टॉस साठी आणि गोगवे BCC संघ टॉस विन होतोय. नाणेफेकीचा कौल जिंकून मित्रा काय घेशील तू? बॅटिंग. ठीक आहे. फिल्डिंग सॉरी. ठीक आहे. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतायस. बलाढ्य संघ तुमच्या समोर आहे. रुळे संघ मागच्याच आठवड्यात त्यांनी फायनल मारली आहे त्यांच्याच आयोजनामध्ये. किती धावापर्यंत त्यांना रोखण्याचा तुमचा हे असणार आहे? पहिल्या चेंडूवर चौकार वसूल केला जातोय. देवसरे संघाचे इरादे मजबूत. 40-45 धावापर्यंत त्यांना तुम्ही रोखण्याचा प्रयत्न करणार आहात. कशा प्रकारे तुमची रणनीती असणार आहे त्याच्याबद्दल काय सांगशील? नाही, रणनीती तर सांगू नाही शकत, ते गेम आहे. नियोजनाबद्दल काय बोलशील? खूप छान नियोजन आहे, आवडला. धन्यवाद मित्रा. नाणेफेकीचा कौल BCCच्या बाजूने लागलाय. काय नियोजन करणार आहेस? पहिली बॅटिंग आहे, आम्ही एक 50+ मारायचं ट्राय करू. नियोजनाबद्दल काय बोलशील? एक चांगलंच नियोजन केलेलं आहे गोगवे 11 संघाने, आणि आता तर KSK मध्ये चांगले नियोजन होतात, त्याच्यापैकी हे एक असेल. धन्यवाद मित्र आणि दोन्ही संघांना शुभेच्छा. धन्यवाद अरुण कदम. नाणेफेकीचा कौल BCC गोगवे संघाच्या बाजूने झुकला जातोय. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले गेले BCC संघानं. पुढचा चेंडू रोहित याचा हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू. नक्कीच एक धाव पूर्ण केली जाते. धावफलक मात्र हलता ठेवला जातोय. धावफलक 6 धावांवर पोहोचतोय. विजयासाठी 38 धावांचं एक मोठं आव्हान असेल. देवसरे 39 धावांचं आव्हान असेल. KSK चे कार्याध्यक्ष फलंदाजासाठी एक सुवर्ण संधी. 3 चौकार किंवा 3 षटकार ठोकले सलग तर अक्षय जाधव यांच्यासाठी एक सुवर्ण संधी. आपले मामा अरुण कदम यांच्याकडून चेंडू द्यायचा आहे. नवीन दुसरा चेंडू द्या. हा नवीन
3 चौकार किंवा 3 षटकार मारले तर अरुण कदम मामा यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल अक्षयसाठी. पहिलं षटक पॉवर प्लेचं या ठिकाणी रोहित हाताळताना दिसतोय. रामेगर संघाकडून 38 धावांचा पाठलाग करताना देवसरे संघ पहिल्या चेंडूवर चौकार वसूल केला होता. रोहित याच्या एक लो फुलटॉस चेंडू 1 बाउन्स जातोय सरळ सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. या 4 धावांबरोबरच दुहेरी आकड्यामध्ये धावसंख्या पोहोचली जाते. धावसंख्या पोहोचते 11वर. भारतीय संघाचा माजी गोलंदाज व्यंकटेश प्रसाद याचा जर्सी नंबर होता 11. एक चांगला वेगवान गोलंदाज म्हणून नावारूपाला आला होता तो व्यंकटेश प्रसाद. त्यानंतर अनेक गोलंदाज निर्माण करण्याचं काम सुद्धा व्यंकटेश प्रसाद यांनी केलं आणि तो भारतीय संघ आज सुस्थितीत नंबर 1 कसोटी संघ म्हणून ओळखला जातो. दुसरं षटक रामेगर संघाकडून घेऊन येतोय सागर. रोहित आणि अक्षय देवसरी संघाची आघाडीची जोडी या ठिकाणी 38 धावांचा पाठलाग करताना क्षेत्ररक्षक आपण षटकाराच्या सीमारेषे पलीकडे आहात. सागर येतोय गोलंदाजी मार्कवर. 10-12 पावलांचं मोठं रनअप या ठिकाणी आणि हलक्या हातानं खेळून काढतोय. 1 धाव नक्कीच मिळवली जाते. धावफलक हलता ठेवणं गरजेचं आणि ते काम या ठिकाणी रोहित आणि अक्षय यांच्या मार्फत केलं जातंय. 2 चौकार पहिल्या षटकात नक्कीच वसूल केले आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये 11 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या. साडेनऊच्या सरासरीनं धावा जमवायच्या होत्या. 11 धावा पहिल्या षटकामध्ये. पुन्हा एकदा ब्लॉक होलमध्ये टाकण्याचा प्रयत्न आणि खराब ताळमेळ या ठिकाणी क्षेत्र 2 फलंदाजांमध्ये आणि रोहित याला मात्र माघारी परतावं लागतंय. धावचित च्या स्वरूपात पहिला बळी या ठिकाणी रामेगर संघाला मिळतोय. 12 धावा या ठिकाणी धावफलकावर जोडल्या जात आहेत. संजय तिसरा फलंदाज येतोय देवसरे संघाकडून. गोलंदाजी मात्र सुरेख या संजयनी केली होती मला वाटतंय पहिल्या आपल्या गोलंदाजीमध्ये आणि तोच संजय या फलंदाजीमध्ये सुद्धा 3 नंबरवर फलंदाजीसाठी येतोय. नक्कीच काहीतरी आपल्या संघासाठी गोलंदाजीमध्ये ज्या पद्धतीनं चांगलं योगदान दिलं त्याच पद्धतीनं आताही देणं गरजेचं असेल संजयसाठी. अक्षय नक्कीच 2 चौकारांनिशी संघाची एक बाजू मजबूत करण्याचा प्रयत्न करतोय. ब्लॉक होलमध्ये पुन्हा एकदा टाकण्याचा प्रयत्न सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि 3 धावा. डिक्लरची 1 धाव 3 धावा. नक्कीच पंचांचा इशारा येतोय आमच्याकडे. धन्यवाद सर. 3 धावा जोडल्या जात आहेत देवसरी संघाच्या खात्यामध्ये. 3 धावांची धावसंख्या पोहोचते 15वर. सुंदर खेळ या ठिकाणी दोन्ही संघांच्या मार्फत मैदानामध्ये पाहायला मिळतोय. शांत प्रत्येक आणि दिशाहीन चेंडू. 1 धाव अवांतर मिळते देवसरी संघाला. अतिरिक्त चेंडू सुद्धा मिळतोय देवसरी संघासाठी. 15 चेंडू आणि 23 धावांची गरज देवसरी संघासाठी असेल. पुढचा चेंडू सागर याचा. पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू. एक आणि खराब क्षेत्ररक्षण लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये केलं जाते आणि 2 धावा नक्कीच मिळतात अक्षय याला.
आणि धावसंख्या पोचते 18 यानंतर होणारा सामना BCC 11 गोगवे आणि रुळे वैभव रुळे पहिला सामना असेल क गटातील शेवटचा सामना आणि पहिल्या फेरीतील अखेरचा सामना या दोन बलाढ्य संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। BCC 11 संघानं नाणेफेक आपल्या बाजूने झुकवून क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलंय। पुढचा चेंडू सागर याचा अक्षयसाठी मोठं रनअप या ठिकाणी सागर याचा आणि सरळ भिरकावून दिला जातोय लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी। अखेरच्या चेंडूवर मात्र मोठा फटका अक्षय याच्या बॅटमधून निघतोय आणि धावफलक पोहोचतोय 25 वर। एक चांगली सुरुवात अक्षय याच्याकडून करून दिली जाते। पहिल्या चेंडूवर चौकार मारला होता पहिल्या षटकाच्या आणि शेवटच्या चेंडूवर सुद्धा चौकार मारला होता आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 25 वर। अजूनही 12 चेंडू 14 धावांची गरज या ठिकाणी देवसरे संघाला। खराब क्षेत्ररक्षणानंतर सुद्धा मजबूत सुस्थितीमध्ये देवसरे संघ पाहायला मिळतोय। गोलंदाज येतोय रोहित एक नवोदित चेहरा रामेगर संघाकडून पाहायला मिळतोय आणि अतिशय सुंदर गोलंदाजी या पाहायला मिळते। अपील केलं जातंय जोरदार अपील गोलंदाजाकडून केलं जातंय। नक्कीच पंच आपल्या निर्णयावर ठाम फेटाळलं गेलं अपील आणि सुरक्षित स्थानी संजय देवसरे संघाचा तिसरा फलंदाज पहिल्या चेंडूचा सामना करताना थोडासा अडचणीत पाहायला मिळाला। रोहित एक चांगला गोलंदाज नावारूपाला येताना दिसतोय। अखोड टप्प्याची गोलंदाजी करताना दिसतोय। खराब क्षेत्ररक्षण लॉंगऑफच्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळालं आणि याचा फायदा होतोय देवसरे संघाला। 2 धावांची धावसंख्येत भर पडते। धावसंख्या पोहोचते 27 वर। एक गडी बाद 27। संजय नक्कीच चांगले इरादे घेऊन मैदानात येला। पुढचा चेंडू रोहित याचा काय गोलंदाजी पाहायला मिळते या नवोदित गोलंदाजाकडून, परंतु खरपूस समाचार नवोदित चेहऱ्याचा संजय याच्याकडून। संजय एक चांगला अनुभवी फलंदाज देवसरे संघाकडून। षटकारांची धावसंख्या पोहोचते 33 वर। अजूनही 6 धावांची गरज असेल देवसरे संघाला आपला पहिला विजय 2021 सालातील पहिला विजय साजरा करताना। 9 चेंडू आणि 6 धावांची गरज असेल। रोहित आपल्या गोलंदाजी मार्कवर 15-16 पावलांचं मोठं रनअप पाहायला मिळते या नवोदित खेळाकडून आणि बॅटची वरची कड घेऊन जातोय डिक्लेअर झोन मध्ये। 1 धावेनेची धावसंख्या पोहोचते 34 या आकड्यावर। पुढचा चेंडू रोहित याचा नक्कीच चांगली गोलंदाजी या ठिकाणी रोहित कडून पाहायला मिळाली। पुढचा चेंडू संजय साठी अखोड टप्प्याचा चेंडू, उंची दिलेला चेंडू, शॉर्ट पिच चेंडू होता। संजय मात्र पूर्णपणे चकला जातोय। गती मध्ये थोडासा बदल, गती थोडेसे वाढवली आणि शॉर्ट चेंडू मध्ये बीट केलं गेलं संजय याला आणि निर्धाव चेंडूची सांगता। काय गोलंदाजी पाहायला मिळाली। एक चेंडू खराब पडला गेला नाही तर नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते रोहित याच्याकडून। नवा चेहरा निर्माण करण्याचं काम रामेगर संघाकडून केलं जाते रोहितच्या रूपात। फुलटॉस चेंडू फसला जातोय। संजय झेल होईल का आणि नक्कीच झेल विकास याच्या मार्फत झेल टिपला जातोय। संजय याला माघारी परतावं लागतंय। काय गोलंदाजी असेल रोहित याची। नक्कीच येणाऱ्या नवीन गोलंदाजाने काहीतरी
या ठिकाणी गोगवे गावचे ज्येष्ठ ग्रामस्थ लक्ष्मणदा कदम, त्याचबरोबर किसन धुमाळ मुकादम, त्याचबरोबर चंद्रकांत शिंदे, लक्ष्मण कदम मुकादम यांचं या ठिकाणी आगमन होतंय. मंडळाच्या वतीनं आणि KSKच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत. चौथा गोलंदाज येतोय विकी. हा सुद्धा एक नवीन चेहरा पाहायला मिळतोय. रामेगर संघाकडून अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. रोहित याच्याकडून एक गडी बाद करण्यात यश मिळालं. रोहित याला एक खराब चेंडू टाकला गेला. संजय याच्या मार्फत षटकार खेचला गेला. संजय माघारी परतल्यानंतर समीर चौथ्या स्थानावर देवसरी संघाकडून अक्षय मात्र तग धरून या ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्याला. समीर जाधव यांनी येणाऱ्या चेंडूंमध्ये जर षटकार खेचला तर निखिल पाटील यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक घोषित केलं गेलंय. एक सुवर्ण संधी समीर याच्यासाठी. विजयासाठी मात्र 5 धावांची गरज असताना षटकार खेचून विजयश्री खेचून आणली तर समीर जाधव यांच्यासाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक निखिल पाटील यांच्याकडून आणि नक्कीच 5,000 रुपये लागू या ठिकाणी समीर जाधव यांच्यासाठी. अभिनंदन समीर, आपलं बक्षीस या ठिकाणी घेऊन जायचंय. नक्कीच निखिल पाटील यांच्याकडून आलेलं बक्षीस. समीर जाधव खुश. आपला पहिल्या विजयावर शिक्कामोर्तब करताना 1 चेंडू आणि 6 धावा. अप्रतिम फलंदाजी देवसरी संघाकडून पाहायला मिळाली. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाचं हार्दिक आभार. यानंतर होणारा सामना BCC 11 गोगवे विरुद्ध रुळे वैभव रुळे